चला येत आहे का? अहो चला. अरे सगळे लोक जमा झाले, तुम्ही येत नाही म्हणजे काय? अहो आज उद्घाटन आहे, तिकडं मुख्यमंत्री येणार आहेत, सगळे लोक येणार आहेत. कशाचं म्हणून काय विचारता? हो मिसिंग लिंकचं उद्घाटन आहे, तुम्हाला माहीत नाही का? थांबा, मग उशीर झाला तरी चालेल, मी तुम्हाला सगळी माहितीच सांगतो. मित्रांनो, मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा भारतातील सगळ्यात मोठ्या द्रुतगती महामार्गांपैकी एक आहे. मुंबई आणि पुणे या आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या 2 शहरांना हा एक्सप्रेसवे जोडतो. दररोज हजारो लाखो वाहनांना हा एक्सप्रेसवे सांभाळतो, म्हणण्यापेक्षा त्यांचा भार हा एक्सप्रेसवे पेलून नेतो. पण मित्रांनो, खोपोली आणि खंडाळा या दरम्यान बॉटलनेक प्रकारासारखी खूप ट्रॅफिक व्हायची. त्याला बॉटलनेकच म्हणायचे लोक. या ठिकाणाला बॉटलनेक का म्हणतात? कारण त्या ठिकाणी बरेचशा वाहनांची वाहतूक कोंडी निर्माण व्हायची. वळणावळणाचा रस्ता, भौगोलिक परिस्थिती आणि तीव्र उतार अशामुळं अनेक ॲक्सिडेंट व्हायचे आणि त्यामुळे सुद्धा अजूनच वाहतुकीची कोंडी वाढायची. त्यामुळं या प्रकरणावर मात करण्यासाठी, उपाय शोधून काढण्यासाठी मिसिंग लिंक नावाची संकल्पना पुढे आली. मित्रांनो, हा मिसिंग लिंक म्हणजे केवळ अंतर कमी करणारा महामार्गच नसून तर टेक्नॉलॉजी आणि इंजिनिअरिंगचा एक उत्कृष्ट नमुना आहे. मिसिंग लिंक हा 13.3 किलोमीटर अंतराचा एक बायपास महामार्ग आहे. खोपोली ते कुसगाव दरम्यान हा महामार्ग बांधण्यात आलेला आहे. जवळपास 6 किलोमीटर अंतर या महामार्गाने कट केलं. ते ही अंतर कुठलं तर अतिशय धोकादायक वळणावळणाचे रस्ते आणि घाटाचा मार्ग कट झाला आणि जवळपास 25 ते 30 मिनिटं या महामार्गामुळे वाचले. मित्रांनो, या महामार्गावर 1.5 लाख वाहनं रोज जातात. म्हणजे तुम्ही विचार करा, तर मिसिंग लिंक बांधणं किती गरजेचं आहे आणि त्यामुळे किती अपघात कमी होतील. जवळपास 6,600 कोटी रुपयाचा खर्च आणि बरेचशा वर्षांची मेहनत यातून हा महामार्ग बांधण्यात आला. या प्रकल्पाची कल्पना महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळ यांनी मांडली. वाढती वाहतूक कोंडी आणि घाटातील अपघाताचे प्रमाण लक्षात घेऊन सुरक्षित आणि जलद मार्ग तयार करण्याची गरज ओळखली गेली आणि त्यातून 2017 नंतर प्रकल्पाचं काम वेगानं सुरू झालं. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मग त्याची उभारणीसुद्धा करण्यात आली. या प्रकल्पामधील सगळ्यात आकर्षक आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक भाग म्हणजे टायगर व्हॅलीवरील केबल स्टे ब्रिज. हा ब्रिज 650 मीटर लांब आणि 180 मीटर उंच आहे. केबल स्टे ब्रिज म्हणजे हे अत्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे पूल बांधणीचं. त्यामध्ये पुलाचा जो डेक असतो, म्हणजे पुलाचा मेन भाग, तो खांबांना जोडलेल्या स्टीलला धरून आधारलेला असतो आणि हे जे स्टील आहे ते हाय टेन्साईल असतं. त्यामुळं पुलावर येणारा ताण हा सगळीकडे संतुलित केला जातो आणि पूल अतिशय मजबूत होतो. बॅलेन्स्ड कॅन्टिलिव्हर मेथडचा वापर ह्या पुलाच्या तंत्रज्ञानामध्ये केला गेला. या पद्धतीमध्ये काय असतं, पुलाचा भाग हा दोन्ही टप्प्याने थोडा बांधत आणतात आणि नंतर पूल जोडला जातो. याने फायदा काय होतो, मध्यभागी काही मोठा आधार द्यायची गरज पडत नाही. म्हणजे अत्यंत अवघड भूप्रदेशात जर पूल बांधायचा असेल तर ही पद्धत खूप उपयुक्त ठरते. आणि ह्या प्रदेशातील सुद्धा दरीची उंची आणि अवघड भूप्रदेश पाहता या तंत्रज्ञानाचा वापर करणं हे अतिशय उपयुक्त ठरलं. याशिवाय पुलाच्या पायाभूत संरचनेसाठी डीप फाउंडेशन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला. यामध्ये खडकापर्यंत खोदलं जातं, मग तिथे सिमेंट आणि स्टीलने एक पक्का बेस तयार केला जातो. त्याच्याने फायदा काय होतो, भूकंप आणि अवजड वाहतुकीचा भार सहजरित्या हा पूल पेलून जाऊ शकतो. या प्रकल्पामध्ये सेगमेंटल कन्स्ट्रक्शनचा वापर करण्यात आला. म्हणजे वेगवेगळ्या सेगमेंट्सने हा पूल म्हणजे वेगवेगळे भाग बांधकाम करून नंतर मग ते एकत्रित जोडले गेले. याच्याने पुलाचं बांधकाम अतिशय तीव्र होतं आणि पुलाच्या गुणवत्तेवरही नियंत्रण ठेवता येतं. प्री स्ट्रेस्ड कॉन्क्रीटचा वापर करण्यात आला, ज्याने पुलाची ताकद आणि टिकाऊपणा वाढवण्यात आला. पुलावर आणि संपूर्णच महामार्गावर स्ट्रक्चरल हेल्थ मॉनिटरिंग सिस्टीम बसवण्यात आली. या प्रणालीद्वारे काय करता येतं, या प्रणालीद्वारे पुलावर येणारा ताण, कंपने, हवामानातील बदल यावर सतत लक्ष ठेवण्यात येतं. म्हणजे पुढं कधी भविष्यात येणारा संभाव्य धोका आधीच दुरुस्त करता येतो. म्हणजे किती सोप्या पद्धतीने संभाव्य धोका टाळता येतो. सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण बोगद्यामध्ये आणि पूर्ण महामार्गावरच फायर सेफ्टी सिस्टीम, CCTV कॅमेरे, त्यानंतर एमर्जन्सी कॉल बॉक्स हे बसवण्यात आले. त्यानंतर व्हेंटिलेशन सिस्टीम पण खूप स्ट्रॉंग करण्यात आली. यामध्ये LED लाईटिंग सिस्टीमद्वारे विजेची बचतसुद्धा करण्यात आली. त्यानंतर जेट फॅन व्हेंटिलेशन सिस्टीमद्वारे आतमध्ये जे धूर असतो, गाडीने उत्सर्जित केलेला कार्बन डायऑक्साईड, तो बाहेर सोडला जातो आणि व्हेंटिलेशन निर्माण केलं जातं.
याशिवाय या प्रकल्पामुळे आर्थिक विकासाला सुद्धा चालना मिळणार आहे. कर्जत, लोणावळा, नेरळ या ठिकाणी पर्यटन विकास आणि रिअल इस्टेटला खूप चांगली चालना मिळणार. उद्योग आणि लॉजिस्टिक क्षेत्रामध्ये सुद्धा या मिसिंग लिंकचं खूप मोठं योगदान ठरणार आहे. कारण जिथं जलद आणि सुरक्षित वाहतूक असते त्या ठिकाणी उद्योगाला चालना मिळते. बरं, पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा या मिसिंग लिंकचं खूप मोठं योगदान ठरणार आहे. कारण अंतर कमी झाल्यामुळे उत्सर्जन पण कमी होतं. त्याचबरोबर घाटाच्या रस्त्यामध्ये वाहनांची ॲडलिंग खूप होते. बऱ्याच प्रमाणात वाहने थांबतात, हळूहळू पुढे जातात, त्यामुळे उत्सर्जनही वाढतं. त्यामुळं हा प्रवास जलद होईल आणि पर्यावरणाची पण काळजी घेतली जाईल. या प्रकल्पामध्ये काही मर्यादासुद्धा आहेत. सुरुवातीला अतिशय धोकादायक वाहतूक करणाऱ्या वाहनांना या ठिकाणी प्रवेशाला बंदी आहे. कारण की या प्रकल्पाची देखभाल करणे, सुरक्षितता बघणे, त्यासाठी हा निर्णय खूप योग्य आहे. कारण की प्रवाशांची काळजी घेणे हा सुद्धा उद्देश त्यामागे आहे. एकंदरीत मिसिंग लिंक हा महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधामधील एक अत्यंत महत्त्वाचा क्रांतिकारी टप्पा आहे. आधुनिक तंत्रज्ञान, अचूक नियोजन आणि कठोर परिश्रमच्या जोरावर आपल्या समोर आलेला हा मिसिंग लिंक भविष्यातील पायाभूत विकासासाठी एक आदर्श ठरेल.